कार्यक्रम असतो। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आज ह्या अंबेजोगाईचे उपजिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत सर्वसामान्यांच्या घरापर्यंत जाऊन काम करणारे कर्तव्यदक्ष एजीएम साहेब, सर्व मान्यवर, बाबासाहेब, आमदार साठे साहेब, डॉक्टर, सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सत्यशोधक अनुभवसाठीच्या प्रतिमे त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा सर्वांना विनंती करतो। सगळ्यांनी म्हणायचं, मी म्हणल्यानंतर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। गेल्या 15 वर्षापासून अंबेजोगाई शहरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी धीमंत राष्ट्रपाल संविधानाची वारी पंढरीच्या दारी हा अनोखा उपक्रम या ठिकाणी अंबेजोगाई शहरामध्ये या ठिकाणी साजरा करतात। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या उपविभागाचे उपजिल्हाधिकारी माननीय दीपकजी वजाळे साहेब या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। त्यांनी आपल्यासमोर त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। कारण आज या देशाला आणि राज्याला खऱ्या अर्थानं संविधानाची गरज आहे। आज पंढरपूर येथे लाखो भाविक या ठिकाणी श्रद्धेनं त्या ठिकाणी येतात आणि संविधानाची जनजागृती होणे, तळागाळातील लोकांना संविधानाचं महत्त्व समजणे हे काळाची गरज आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही। राष्ट्रपाल गेल्या 15 वर्षापासून जे संविधानाची वारी अंबेजोगाई शहरामध्ये करत आहेत त्यांना या ठिकाणी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। या प्रसंगी 2 व्यक्तींचा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांना PhD मिळाली या व्यक्तींचा त्यांनी सत्कार केला, त्या दोघांचं पण अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या प्रसंगी आल्यानंतर धीमंत राष्ट्रपाल आमचा जो बहुमान केला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। थांबतो। जय भीम, जय भारत। सर्व धर्म संभाव। यस। हे गेल्या 15 वर्षापासून संविधानाची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवतात की ज्या अर्थाने आपल्या देशाचं जे काही कामकाज चालतं ते राज्यघटनेप्रमाणे चालतं, संविधानाप्रमाणे चालतं आणि या संविधानाची सामान्य माणसं शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून एक जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। गेली 15 वर्ष सातत्याने ते हे उपक्रम करतायत। एक अवघड गोष्ट आहे की 15 वर्ष सातत्यानं ते टिकून ठेवणं आणि संविधानाबद्दलची जागृती सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी जे वारकरी त्या ठिकाणी येतात त्यांना संविधानाबद्दलची माहिती ती जनजागृती ते करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो। या वारीचा आता ते इथून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहेत, त्यांना शुभेच्छा देतो। आम्हालाही या ठिकाणी बोलावलं आणि आमचा सन्मान केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो। पंढरीनाथ भगवान की जय। आहोत की ज्या ठिकाणी आपल्या समोरच लिहिलेलं आहे
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणतात, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उभी नाही, तर कष्टकऱ्यांच्या घामावर आणि दलितांच्या कष्टावरती रक्तावरती उभी आहे. याच्यामधून त्यांनी एका फटकाऱ्यामध्ये संविधान सांगितलेलं आहे. या संविधानात कुठल्याही जाती धर्म आणि अंधश्रद्धेला काही वाव नाही, कुठल्या भेदभावाला वाव नाही. आणि तो संदेश लाखो लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम आमचा धीमंत करतोय. गेल्या 15 वर्षानं पहिल्या वेळेलाही मी हजर होतो आणि ह्या 15व्या वेळेलाही मी हजर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज जी संकट आमच्या भोवती घोंगावलेलं आहे, माणुसकी आणि संविधान संपूर्ण धोक्यात आलं आहे आणि त्याची जाण आपणा सर्वांना असणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तो निघाला आहे की ज्या ठिकाणी माणूस हक्काची गोष्ट करायला लागला की त्याला गुंड मारायला लागलेत, पोलीस मारायला लागलेत आणि एका तडपशाहीला, एका दमनाला आणि प्रचंड अशा फॅसिझमला सुरुवात झालेली आहे. संविधान हे नुसतं पुस्तक नाही, तर तुमच्या आमच्या देशाचा आणि राष्ट्राचा हा मानबिंदू आहे. हा मानबिंदू जर वाचवायचा असेल तर परत एकदा आपणाला दुसऱ्या नव्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात करावी लागेल आणि त्या लढाईच्या केंद्रस्थानी असेल आपल्या भारत देशाचं संविधान. त्या संविधानाला वाचवण्याची लढाई हा आमचा राष्ट्रपाल करतोय. त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या प्रणालीवर प्राचीन भारतही चालत होता, आजचा भारतही चालतो. आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका ही भगवान बुद्धांची भगवी पताका आहे, ज्याच्यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार होता, समानतेचा अधिकार होता. आणि तीच पताका, तीच विचार वारकरी संप्रदाय घेऊन जातो. ज्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये ही वारी निघते त्यावेळेस आपल्या बाजूचा माणूस कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे याचा विचार तिथं नसतो. आणि पंढरीचा विठोबा हा सुद्धा बुद्धच आहे, कारण बुद्ध हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. जो स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता याला मानतो तो बुद्ध आहे. आणि म्हणून या बुद्धांचा विचार या वारकरी संप्रदायानं स्वीकारला. तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये बुद्धाचा विचार आढळतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं 18 पगड जातीला एकत्र करून घ्यायचं, ते सुद्धा वारकरी संप्रदायाचंच, म्हणजे वारकरी संप्रदायानं स्वीकारलं. 18 पगड जातींना घेऊन जाणारा हा वारकरी संप्रदाय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली त्याच्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही प्रणाली, त्याच्यामध्ये विचार प्रणाली टाकली. आणि म्हणून आज या वारकरी संप्रदायामध्ये या विचारांचा जागर होण्याची गरज आहे. आणि गेल्या 15 वर्षापासून आमचे मित्र धीमंतजी राष्ट्रपाल हे या संविधान दिंडीचं आयोजन करतात, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या संविधान दिंडीस मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.